नीट परीक्षेत यश मिळावं ही कित्येकाची इच्छा असते। डॉक्टर व्हायचं स्वप्न उराशी बाळगणारे दिवस रात्र अभ्यास करून नीटची परीक्षा देतात। पुढील 5 वर्ष खडतर मेहनत करतात। मात्र 99.99% मार्क्स मिळालेल्या चंद्रपुरातील एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। चंद्रपूर येथील अनुराग अनिल बोरकर असे नीट परीक्षेत मार्क्स मिळालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे। त्याला 99.99% एवढे नीट परीक्षेमध्ये मार्क्स मिळाले, परंतु तरीही त्याने आत्महत्येचं पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। नेमकं काय घडलं अनुराग सोबत हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी एडिटर संदीप आणि आपण बघत आहात प्रतिशोध। मित्रांनो, आज मी तुम्हाला एक अशी घटना सांगणार आहे की जी ऐकून तुमचं हृदय पिळवटून जाईल। शिक्षण, करिअर आणि जीवनाबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करणारी ही घटना महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आहे। ही केवळ एक दुःखद बातमी नाही, तर प्रत्येक विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांसाठी डोळे उघडणारा धडा आहे। नीट परीक्षा भारतातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षांपैकी एक। डॉक्टर होण्याचं स्वप्न डोळ्यात घेऊन लाखो विद्यार्थी वर्षानुवर्षे ह्या परीक्षेची तयारी करतात। कुणाला आपल्या पालकांचं स्वप्न पूर्ण करायचं असतं, तर कुणाला स्वतःचं भवितव्य ठरवायचं असतं। विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास करून फक्त या एका सीटसाठी लढा देत असतात आणि म्हणून या स्पर्धेत यश मिळवणं म्हणजे आयुष्याचा अर्धा प्रवास जिंकल्यासारखं। पण हे यशच कधी कधी काहींचं ओझं ठरतं। चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई तालुक्यातील नवरगावचा 19 वर्षीय तरुण अनुराग अनिल बोरकर नीट UG 2025 या कठीण परीक्षेत त्याने 99.99% गुण मिळवले। एवढंच नव्हे तर OBC प्रवर्गातून त्याने 1475वी रँक मिळवली। त्याच्या या यशाचं सर्वत्र कौतुक झालं। आई वडील, नातेवाईक, शेजाऱ्यांनी सगळ्यांना त्याचा अभिमान वाटला। अनुरागला उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात MBBS साठी प्रवेश मिळाला होता। 24 सप्टेंबर रोजी त्याला प्रवेश प्रक्रियेसाठी तिथे जायचं होतं, पण त्याआधीच एक धक्कादायक घटना घडली। त्याने स्वतःच्याच घरात गळफास घेऊन आपलं आयुष्य संपवलं आणि त्याने एक सुसाईड नोट सुद्धा लिहून ठेवली होती। सुसाईड नोटमध्ये त्याने लिहून ठेवलं की मला डॉक्टर व्हायचं नाही। हो, जे स्वप्न लाखो विद्यार्थी पाहतात, जे यश अनेकांसाठी स्वप्नवत असतं, ते त्याने मिळवलं होतं, पण त्याला डॉक्टर व्हायचंच नव्हतं। त्याच्या मनातला हा संघर्ष इतका तीव्र होता की त्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं। अनुरागने केलेली आत्महत्या ही फक्त एक वैयक्तिक घटना नाही, तर संपूर्ण समाजाला हादरून टाकणारा प्रश्न आहे। आपण मुलांना त्याची इच्छा न विचारता स्वप्न लादतोय का? शिक्षण म्हणजे फक्त डॉक्टर किंवा इंजिनियर होणं इतकंच आहे का? विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याबद्दल कोणी शिकवतं का? असे सर्व प्रश्न समाजात निर्माण झालेले आहेत। नीटची तयारी करणारे विद्यार्थी दररोज 10 ते 12 तास अभ्यास करतात। वर्षानुवर्षे कोचिंग क्लासेस, स्पर्धा, मॉक टेस्ट, पालकांच्या सुद्धा यावर अपेक्षा असतात। हा ताण इतका वाढतो की विद्यार्थ्यांना स्वतःसाठी वेळच राहत नाही। काही विद्यार्थ्यांना डॉक्टर व्हायचं असतं, पण काही जण घरच्यांच्या किंवा समाजाच्या दबावामुळे या शर्यतीत उतरतात। अनुराग सारख्या विद्यार्थ्यासाठी ही स्पर्धा यशाएजवी ओझं बनली होती। पालकांची अपेक्षा व वास्तव। भारतात अजूनही पालकांना वाटतं माझं मूल डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, त्यातच त्याचं यश आहे। परंतु जगात असंख्य क्षेत्र आहेत। संशोधन, कला, क्रीडा, उद्योजकता, IT, कायदा, डिझाईन, समाजसेवा असे अनेक क्षेत्र आहेत की त्यात आपण नावलौकिक करू शकतो, यशस्वी होऊ शकतो। पालकांनी जर मुलाची खरी आवड ओळखली नाही तर ते जगण्यात समाधान शोधू शकत नाहीत। अनुरागच्या घटनेने हा प्रश्न अधोरेखित केलेला आहे। बरेच विद्यार्थी तणावाखाली असतात, पण ते सांगत नाहीत। त्यांना वाटतं मी सांगितलं तर कोणी समजून घेणार नाही आणि म्हणूनच संकट निर्माण होतं। शाळा कॉलेजमध्ये मानसिक आरोग्य, करिअर काउन्सिलिंग आणि विद्यार्थ्यांच्या आवडीनिवडी जाणून घेण्यासाठी योग्य सुविधा असल्या पाहिजेत। फक्त गुण, रँक किंवा नोकरी हाच यशाचा निकष नसावा। अनुरागच्या घटनेनंतर गावात, जिल्ह्यात आणि सोशल मीडियावर हळहळ व्यक्त होत आहे।
सगळ्यांना धक्का बसला आहे की एवढं यश मिळवूनही एखादा विद्यार्थी स्वतःला का संपवेल. बऱ्याच लोकांच्या चर्चेत समोर आलेलं आहे की आपण मुलांवर दबाव टाकणं थांबवलं पाहिजे. त्यांच्या मनात काय चाललंय ते नीट ऐकलं पाहिजे आणि त्यांच्या आवडीनुसार करिअर त्यांना निवडून द्यायला पाहिजे. आणि म्हणूनच अनुराग बोरकरची ही घटना आपल्याला एक मोठा धडा देऊन जाते. यश मिळवणं हे महत्त्वाचं आहेच, पण त्या यशामध्ये आवड, आनंद आणि समाधान नसेल तर त्याचा काय उपयोग. मित्रांनो, तुमचे या घटनेबद्दल काय मत आहे कॉमेंट करून जरूर कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.